नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण दावडी या गावामध्ये आणि तालुका खेड तसेच जिल्हा पुणे तर आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत का गेल्या वर्षापासून ते आपले एसीटी वैदिक वापरत आहे. शेवंती असेल, बिजली असेल किंवा इतर फुलवर्गीय पीक असेल त्या पिकाला ते वापरत आहे. तर त्यांचा आपण परिचय घेणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पत्ता सांगा ना. इथे माझं नाव नवनाथ निवृत्ती आमराळे, मुक्काम पोस्ट दावडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. काय तुम्हाला रिझल्ट काय काय आले याच्यात? रिझल्ट खूप छान आहेत. याच्यात हे वापरायला सुरुवात केल्यापासून झाडाची मजबूती असते, रोगराई कमी आहे, कीड वगैरे खूप कमी आणि तुम्ही जो करपा म्हणतो तो पण नाही, ते पण कमीच आहे पूर्ण. मी आता तुम्ही झाडा बघू शकता. आता झाड जर बघितलं सर तुम्ही बघा या झाडाची बघ क्वालिटी. खाली घ्या सर, खाली तळापासून घ्या क्वालिटी बघा सर. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर झाडाचा रोगाचा अटॅक काहीच नाही. म्हणजे आज जर पाहिले रासायनिक वापरल्यामुळे रोगाचा अटॅक जास्त होतो. इथून मागे पण तुम्ही रासायनिक वापरतो. ह्याच्या अगोदर इथं रासायनिकच हाच प्लॉट होता शेवंतीचा, पण तो पूर्णपणे 2 महिन्यातच करप्यानी खराब होऊन गेला. आता या प्लॉटला किती दिवस झालेले? या प्लॉटला आता 3 महिने झाले. 3 महिने झालेले. आता किती माल गेलेला आहे तुमचा? ह्याचा आता शेक दुसरा तोडा आहे. पहिल्या तोड्याला 30 किलो माल निघाला होता आणि आता या दुसऱ्या तोड्याला 90 ते 100 किलो. 100 किलो. काय रेट भेटले तुम्हाला? रेट सध्या कमी पण तरी 70-80 रुपये जातात. 70-80 रुपये जातो. कुठं जातो विकायला ते? पिंपरीला विकता ना. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर तुम्हाला जे सॉइल चार्जर एसीटी वैदिक म्हणून जे रिझल्ट भेटत ते रासायनिकच्या तुलनेत जास्त आहे. आता इतर शेतकरी या भागामध्ये तुमचं वापरत आहे बरोबर ना. इथं प्लॉट आहे तुम्ही म्हटले, तर काय या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. काय फरक तरी पण? वाढीच्या याच्यात किंवा झाडाच्या ग्रेनरी ग्रोथ मजबूती याच्यात खूप डिफरन्स रासायनिक मध्ये आणि वैदिक मध्ये. म्हणजे आज जर पाहिलेलं तुम्ही समाधानी. आता इतर शेतकरी आमच्या भागामध्ये अकोले तालुक्यात सावरगाव असेल, ठाणगाव असेल किंवा देवठण असेल त्या पट्ट्यामध्ये आमच्याकडे पण शेवंती केली जाते. तर असे शेतकरी तिथं वापरणार आहे. पण तुम्ही हे वापरता, हे वापरल्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगशाल? कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, का वापरलं पाहिजे? नाही, याचा सर्व शेतकऱ्यांनी वापर केलाच पाहिजे. आज जे रासायनिक जे नुकसान होते ते याच्यापासून वाचते आणि पीक पण चांगलं येते. खर्च पण थोडा कमी होतोय. खर्च पण कमी होतोय. सुरुवातीला होतोय जास्त, पण नंतर कमी होऊन जातो. कारण रोगाव खर्चच नाही सर आपला. राम सर प्रत्येक वेळेस सांगतात तुम्ही रोगाव खर्च करूच नका, पोषणावरती खर्च करा. आणि आज जर पाहिलं गेलं तर तुमचं रोगाव काम नसल्यामुळे रोगाव काहीच नाही ना. शेवटच्या पानापर्यंत पण तुम्ही पूर्णपणे पान जर पाहिलं तर एकदम लष्टर आहे त्याला. आणि जाडी बघा ना सर, एकदम जबरदस्त आहे. आणि फुलांची जर संख्या पाहिली तुम्ही तर एकदा आता इकडे तोडा होईल, इकडे फुलांची संख्या पण आणि फुलांची साईज पण एकदम एकसारखी. हिची साईज जी रासायनिक कधीच भेटली नाही. एवढी भेटलीच नाही ना? नाही भेटली. ती मला आज याच्यावर भेटली. बरोबर आहे. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर जे इतर शेतकरी आज शेवंती करताय, आमच्या भागामध्ये पण शेवंती करताय, तर त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सजेशन द्याल का? नक्कीच याचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा. आणि याचे रिझल्ट पण आपल्याला इथं प्लॉट पण चांगले आहेत. आता हे किती प्लॉट आहे हा टोटल 12 गुंठेचा प्लॉट. परत तुम्ही प्लॉट करेल ना? पुढचा एक केलेला आहे तो 18 गुंठेचा आहे. असे 3 प्लॉट आहेत. 3 प्लॉट केलेत मी आतापर्यंत. म्हणजे पूर्ण याला एसीटी वैदिकच वापरतो. पूर्ण एसीटी वैदिक. चालेल. थँक्यू. धन्यवाद.